नाही म्हणजे आम्हाला काही अंड्यावरचे घ्यायचे होते पक्षी, डायरेक्ट तर घेता येतील का? नाही नाही आपल्याला अंड्यावरचे प्युअर गावरानमध्ये दादा अंड्यावरचा पक्षी तयार करायचं म्हणजे सर्कस केल्यासारखं आहे. आणि तो तुम्हाला द्यायचा म्हणले ना मोबाईल आहे. आणि असं तुम्हाला जर ब्रूडिंग करायची असेल ना हा, हा. तर तुम्ही हो. कुणाचाही अंड्याचा पक्षी घेऊ नका. काय होतं ज्यावेळेला तुम्हाला ब्रूडिंग करायची असते किंवा तुम्हाला पेरेंट स्टॉक वाढवायचा असतो हा, हा, तेव्हा हा. तो लसीकरण झालाय की नाही झालाय तुम्हाला त्याची काही हिस्ट्री माहित नसते. हा अच्छा. हा, मध्येच काही रोग आला हा, तुम्ही समजा 500 600 700 रुपयानं पक्षी आणला. हा, हम्म हा. त्याला त्यांनी ब्रूडिंग किती म्हणजे त्याला लसीकरण काय झालंय कुठलं लस दिले तुम्हाला काय माहित नाही. काय हा माहित नसतं. काय रोग घुसला त्यातले हा, काय 30-40% जर पक्षी मेले हा, तर मग तुमचं नुकसान होतं. तुम्हाला बरोबर आहे. जर ब्रूडिंग करायची असेल किंवा तुम्हाला पेरेंट स्टॉक वाढवायचा असेल हा, तर तुम्ही स्वतः 1 दिवसाचं पिल्लं घ्या हा, किंवा 1 महिन्याचं घ्या ज्याच्याकडनं घेताय त्यानं हा. कुठली कुठली लस दिली आहे त्याची हिस्ट्री घ्या. अच्छा. आणि पुढे 70 दिवस अजून लसीकरण करायला लागतं. नुसतं 21 दिवसात लसीकरण झालं म्हणजे होणार नाही. हा, ते कोणाला चालतं जो विक्रीसाठी करतोय ना अच्छा. हा. त्याला चालतं 21 दिवसाचं कारण 5-6 महिन्यामध्ये तो पक्षी निघून जातो. 5-6 महिन्यात रोग येईलच असं काही नसतं. बरोबर. पण बरोबर. ज्यावेळेला तुम्हाला अंड्यासाठी तुम्ही पक्षी पाळता हा, तेव्हा तुमच्याकडे वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तो पक्षी राहतो. बरोबर आहे. मग वर्ष 2 वर्ष 3 वर्ष राहायचं असेल तर त्याचं लसीकरण पूर्ण झालं पाहिजे. अच्छा, अच्छा. मग तसं तसं करा. हा अभ्यास करा आणि कुणी पण काय पण सांगतंय फुकट देतंय म्हणून पण काय घेऊ नका. बरोबर आहे ना. आम्ही तुमचे व्हिडिओ बघितले, खूप माहिती चांगली भेटते आम्हाला. बघितले, दोघं तिघं मिळून करायचा विचार चालू होता आमचा. हा चांगला आहे मार्केट तुमच्याकडे चांगला आहे भेटले. खूप समुद्र आहे. मार्केट वाढत चाललंय लोकांमध्ये गावांबद्दलची अवेअरनेस वाढत चालली आहे. बरोबर आहे, बरोबर पण आहे ना. करताना विचार करून करा. डबऱ्यात जाण्यासारखं काय करू नका. तुमचा फायदा होईल असं करा. हा बरोबर आहे, बरोबर आहे दादा. ठीक आहे. चालते, आम्ही आलो तर येतो भेटायला तुमच्या तिकडं. फोन करून या. हा हो, चालतं. हा